Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 5. एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हालायला लागली आणि खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. तिच्या अंगावर छान गारगार वाऱ्याच्या झुळकी येऊ लागल्या. मनुली सुखावली. मनाशी म्हणाली, किती छान वाटतंय, अगदी गालावर मोरपीस फिरवल्यासारखं. मग तिनं पापड्या मिटल्या, उघडल्या. मग तिला वाटलं, आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्याने हलतायत. आपल्याला आनंद झाला की आपण 2च हातांनी टाळ्या वाजवतो की नाही. झाडं मात्र कितीतरी पानांनी टाळ्या वाजवतायत. काय मस्त. तेवढ्यात मनुलीला दिसला पतंग. तिला वाटलं, हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर काय होईल. केवढं हे पिंपळाचं झाड, काय हा त्याचा पसारा, उंच उंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. तेवढ्यात झाली गंमत. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली आणि मनुलीनं ती अलगद उचलली. पानाकडे पाहताना तिच्या लक्षात आलं, मध्ये आहे ही सरळ रेषा, कडेनी आल्यात या लहान लहान रेषा, सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतायत. मग तिनं पानं पुस्तकात ठेवली आणि ते पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. शाळेत गेल्यावर वर्ग सुरू झाला. बाई वर्गात आल्या. त्यांनी नदीची माहिती सांगितली आणि मग त्या म्हणाल्या, डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं आणि नदी पुढे पुढे जायला लागते. मग बाई म्हणाल्या, आता उद्या सगळ्यांनी नदीचं चित्र काढून आणा. मनुली अगदी गप्पच होती. तिच्या मनात आलं, मला तर माझ्या गावाजवळची नदी दिसते, पण पुढे वाहणारी नदी, तिला येऊन मिळणारे ओढे काहीच दिसत नाही. मग मला डोंगरापर्यंत चालत जायला पाहिजे, तरच मला हे दिसेल की नाही. मग मनुली म्हणाली, बाई, मी ना डोंगरातल्या नदीचं आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं एक गंमतशीर चित्र काढलंय, बघा हं. मग तिनं डाव्या हातात पान धरलं. तळहातावर पान ठेवून तळहात किंचित खोलगट केला. पानातल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून ती म्हणाली, हे बघा बाई, ही डोंगरातून आलेली नदी पुढं पुढं चाललीये. बाजूच्या शिरा म्हणजे तिला येऊन मिळणारे छोटे छोटे ओहोळ आणि ओढे. ही शहाणी नदी सरळ ओळीत पुढे चाललीये, पण खरी नदी मात्र माझ्यासारखी कशी पण धावते. तुम्ही मगाशी नदीची माहिती सांगत होता की नाही, तेव्हा मला पानं हेच सांगत होती. बाई म्हणाल्या, खरंच ग मनुली, किती सोप्या शब्दात तू नदीचं चित्र दाखवलंस, खूप छान. आता स्वाध्याय. कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. टिंब टिंब वाऱ्याच्या झुळकेनी मनुली सुखावली. गार गार. टिंब टिंब झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. उंच उंच. पिंपळाची 2 पानं टिंब 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 खिडकीतून आत आली. तरंगत तरंगत. नदी टिंबटिंब जाऊ लागते, पुढे पुढे. बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहोळ, छोटे छोटे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.